पूर्ण दिवस बदामीमध्ये फिरून झाल्यावर संध्याकाळी आम्ही खूप छान असा डिनर केला. ऍक्च्युली आम्ही साऊथ इंडियन थाळी शोधत होतो, पण इकडचं एक डिसएडव्हान्टेज असं आहे की 10 वाजताच हॉटेल्स बंद होतात आणि आम्हाला बाहेर पडायला थोडासा उशीर झाला. जेवल्यानंतर फर्स्ट टाइम आम्ही सगळ्यांनीच ब्राउनी ट्राय केली आणि ती खूप कमाल होती. सकाळी बदामीमधलं आमचं हॉटेल चेकआउट करून आम्ही निघालो हम्पीच्या दिशेनं. बदामी ते हम्पी 145 किलोमीटरचं डिस्टन्स आहे, त्यामुळे बरेच जण बदामी स्किप करून फक्त हम्पी करतात. बदामी पण बघण्यासाठी तेवढंच वर्थित आहे. ह्या दोघांची मस्ती काही संपत नव्हती. तब्बल 3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलोय फायनली हम्पीमध्ये. इकडे नुसती उंचच्या उंच नारळीची झाडं, हिरवागार निसर्ग आणि थंडगार वातावरण, त्याच्या मधोमध असणारी ही अद्भुत प्राचीन कोरीव मंदिर, असं काहीसं हम्पीचं वर्णन करता येईल. आज हम्पी तर एक्सप्लोर करायचं आहेच, पण त्याच्या अगोदर इच्छा असलेली साऊथ इंडियन थाळी मात्र इथं आम्ही गेल्या ट्राय केली. ते पण एकदम साऊथ इंडियन अँबियन्स असणाऱ्या बांबू हाऊस रेस्टॉरंट मध्ये. टेस्ट खूप छान होती आणि आम्हाला ह्या सगळ्या ट्रिप मध्ये जेवण सगळीकडेच छान मिळालं. आता आम्ही हम्पी मध्ये काय काय बघितलं हे आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय, डू लाईक अँड फॉलो.